या रोडसाठी या. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सांजा रोड म्हणजे धाराशिव शहरापासून अवघ्या 5 किलोमीटरवर सांजा आहे. धाराशिव शहरातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घेऊन हा रोड सांजा रोडकर निघतो आहे. पण या रोडची परिस्थिती अशी आहे की अक्षरशः श्वासनाचे आजार व्हायले आणि दमा असणारे किंवा BP शुगर असणारे माणसं श्वासनाच्या आजारामुळं अटॅक येऊन मरायलेत, अशी परिस्थिती या रोडवर आहे. आणि या रोडवर आजूबाजूला राहणारे काही सुज्ञ माणसं या ठिकाणी आहेत. मग या ठिकाणी राजेसाहेब आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, तुमचं नाव काय म्हणलं, शेलार साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत. यांनी आता मला म्हणाले, साहेब आमची सुद्धा मुलाखत घ्या, कारण आम्ही रोडच्या लगत राहतो. रेग्युलर ये जा करणारे माणसं कितीतरी खड्ड्यात पडून 1-2 माणसं मयत झाले असं त्यांचं मत आहे. हे इथल्या धाराशिवच्या राज्यकारभार करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. बाबांनो, आपण याच माणसाच्या पाया पडाय आलेलो होतात, याच माणसांच्या पाया पडून तुम्ही मतदान घेऊन आता तुम्ही राज्यकारभार हाकता आणि त्याच माणसाला खड्ड्यात पडून मरायची वेळ येत आहे. आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे या सांजा रोडच्या खड्ड्याची आणि या नादुरुस्त असणाऱ्या रोडची काय कंडिशन आहे आणि काय नुकसान होतं विचारूया आपण. सर, राजेसाहेब तुम्हीच बोला, राजे आहो तुम्ही. अहो साहेब असं असू द्या, बोला काय वाटतं या रोडच्या बाबतीमध्ये. काय रोड दुरुस्त झाला पाहिजे. किती दिवसापासून रोड आहे साहेब असा? हा असा 2-3 वर्षापासून आहे. किती नुकसान व्हायले लोकांचं. अहो किती तर ऍक्सिडेंट झाले. बर. स्वतः मी एकदा पडलो. बर. आता आमच्या यांना अपंग आहेत, रस्त्याला फिरताच येत नाही. हा, डॉक्टरने सल्ला दिला चलत जाऊ, कुठं खड्ड्यात पडून बरं काय ना काय म्हणणं. बरोबर, परिस्थिती वाईटच आहे सध्या. हा, तुम्हाला डॉक्टरने सल्ला दिलाय फिरत जावा म्हणून. आता फिरायला तुम्हाला रोड सुद्धा चांगला नाही, काठी घेऊन फिरता. अवघड परिस्थिती. इंडस्ट्रीचं बंद झाले. हा, इथं ये जा करण्यासाठी रोड नाही, फिरणं बंद झाले. म्हणजे लवकर मारा म्हणल्यासारखं झाले. आता आम्ही सगळे जीव मुठीत घेऊन जायची वेळ आहे सध्या. बर, काय सांगाल बरं राज्यकारभार करणाऱ्या लोकांना. आता ही जी रोड आहे ही सार्वजनिक बांधकाम सत्तेवर आले तर त्यांनी कमीत कमी रोडची दुरुस्ती करावी हा. आणि लोकांना म्हणजे समाधान वाटेल त्याचं. हे शहरात येतं ना, शहरात येतं ना सगळ्या नगर. मग खासदार ओमराजे निंबाळकर असतील, आमदार कैलास दादा असतील, अगर राणा पाटील असतील, तिघं बी दादा आहेत. या दादानी तुमच्या संगत वादा केलाय की 100% आम्ही धाराशिव शहराचा विकास करू. आपली माफक अपेक्षा आहे, आम्हाला रोड रस्ते तरी चांगले द्यायला पाहिजे ना. हा, रोड. आता तुम्ही तुमच्या नातलग आहेत, तुम्ही काय सांगाल राणा दादाला, ओम दादाला, कैलास दादाला. तात्काळ रोड बनवा म्हणून सांगेल. 100% सांगा साहेब, कारण तुम्ही राजे घराण्यातले आहात आणि ओमराजे निंबाळकर यांनी जर एखाद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला त्यांच्या स्टाईलमध्ये जर दम दिला तर रोड लवकरात लवकर होत आहे. आणि राणादादा सुद्धा आता भाजपाचे नेते आहेत तिथं. त्यांनी त्यांचा वाद आता जनतेच्या पुढं आणण्यापेक्षा विकास आणला पाहिजे. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे की. हा, त्यांचा वाद घरगुती वाद चालू द्या, आपल्याला काय देणं घेणं नाही त्याचं. पण जनतेच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी या तिन्ही माणसांना लढलं पाहिजे का नाही. निवडून दिले ना तुम्ही. मग राणा दादाला काय सांगाल तुम्ही? रामदादाला एवढं सांगेन किंवा लक्ष देऊन तात्काळ गुत्तेदार त्याची ऑर्डर झालेली आहे, तात्काळ काम करायला लावून ते. कैलास दादाला काय सांगाल? त्यांना ते सांगेन लवकर काम. ओम दादाला काय सांगणार? खासदार साहेब आहेत, तीच की लवकरात लवकर करून लवकरात लवकर काम झालं पाहिजे. अगदी प्राधान्याने लक्ष देऊन तात्काळ हे रोड झाला पाहिजे. 10 ते 15 वर्ष झालं बघा रोड बघतो. हो हो, अगदी किती असं. वर्षापासून ही वस्ती बसली तसं रोड झाला नाही. डागडुजी केली जाते, मुरुम टाकला जातो. पावसाळ्यात त्यांनी चांगला रोड ती तसले डुप्लिकेट ठिगळं लावायचं बंद करा म्हणावं. अवघड परिस्थिती आहे सगळी. आता तुम्ही पाहता ना, बघा. वाटलं होतं पण अजून सुरुवातच नाही. कोणती गली आहे ही? काय म्हणते त्याला? पद्मश्री नगर सांजा. पद्मश्री आहे, डॉक्टर पद्मश्री पडला. पद्मश्रीचं नगर आहे. बघा बघा, हे बाबा इकडे बघ, हे
राणा जगजितसिंह पाटील यांच्या वडिलांचं नाव देऊन ही नगर उभारलेलं आहे आणि याच नगरची परिस्थिती, या नगरमधून रोडसुद्धा चांगला नाही अशी परिस्थिती आहे. तर या ठिकाणी खासदार आहेत, आमदार आहेत आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील ही भाजपाचे नेते आहेत. आता नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, महाराष्ट्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे, केंद्राचं सरकार त्यांचंच आहे. आता त्यांनी रोड करायचा नाही तर मग आता कुणाकडे आम्ही मागायचा रोड? कधी रोड होणार आहे? कधी या शहराचा विकास होणार आहे? कधी जिल्ह्याचा विकास आहे? आणि राणादादाचे कार्यकर्ते खडतर प्रवासच्या संपादकाला म्हणतात की राणादादांच्या विरोधात सतत खडतर प्रवास बातम्या देते. आता मला सांगा, सत्तेत असणाऱ्या माणसाच्या विरोधात बोलायचं का विरोधात असलेल्या लोकांच्या विरोधात बोलायचं? कुणाच्या विरोधात बोलायचं? सत्तेत आहे जे सत्तेत आहे त्यालाच बोलावं लागेल. मग ही खडतर प्रवास चॅनल जनतेच्या बाजून आहे आणि जनतेचे प्रश्न मांडते. मग जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्याकडे मागायचे का विरोधकाकडे? आणि लक्षात ठेवा, आम्ही चॅनल असू, वर्तमानपत्र असू, आम्ही खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणून जनतेच्या बाजूनं आणि निवडून गेलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्याला न्याय मागणं हे चॅनलचं काम आहे. जनतेच्या बाजूला राहून जनतेचा विकास व्हावा, देशाच्या सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा, शहरातल्या नागरिकाचा विकास व्हावा, राज्यातल्या लोकांचा विकास व्हावा, यासाठीच खडतर प्रवास सतत शासन चालवणाऱ्या खासदार, आमदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडंच न्याय मागणार. कारण त्यांच्याशिवाय हे विकास होऊ शकत नाही. सत्तेच्या पुढं शहाणपण चालत नाही. म्हणून सत्तेला, सत्ताधाऱ्यांना भांडणं लोकशाहीच्या माध्यमातून हे जनतेचं कर्तव्य आहे आणि जनतेच्या बाजूनं चॅनलनं सत्ताधाऱ्याला धारेवर धरणं हे खरं गरजेचं आहे. सत्ताधारी लोकांनो, विचार करा, आत्मपरीक्षण करा आणि जनतेला माफक अशा मागण्या मंजूर करा. आत्मपरीक्षण करा, खरंच आपण या लोकांना न्याय देतो का याचा विचार करा. मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि धाराशिव शहराच्या विकासासाठी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे आणि खोटेचे खोटे नोंद करा. आपल्या धाराशिव शहराच्या विकासासाठी योग्य आणि खऱ्या ती खऱ्या आणि खोट्या ती खोट्या कमेंट लिहा. हे चॅनल कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाही. हे चॅनल जनतेच्या विकासासाठी शासनाच्या विरोधात मागण्या करणारं चॅनल आहे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.